अमरावतीतून बळवंत वानखडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अर्ज दाखल करताना सुषमा अंधारे देखील उपस्थित राहतील। आज मवियाचं अमरावतीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन दिसेल। नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली देखील काढण्यात येणार आहे। दरम्यान बळवंत वानखडे यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखडे हे आज आपला उमेदवारी अर्ज अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणार आहे। मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे। शिवसेनेच्या उपनेत्या ठाकरे गटाच्या नेत्या आहे सुषमा अंधारे या देखील उपस्थित असणार आहे। आणि याच विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे सर काय सांगणार एकंदरीत आज जर पाहिलं तर तुम्ही महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, कसं शक्ती प्रदर्शन असणार आहे? माझा आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून अर्ज दाखल होणार आहे। कोण कोण नेते या ठिकाणी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी येणार तुमच्यासोबत? या नामांकन अर्ज भरण्यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या माननीय आदरणीय सुषमाताई अंधारे ह्या प्रामुख्याने येतील। महाविकास आघाडीचे घटक पक्षातील सर्व मान्यवर स्थानिक नेते हे सुद्धा हजर राहतील। प्रहारने सुद्धा या निवडणुकीमध्ये उडी घेतली आहे। दिनेश बाबू या ठिकाणी उभे असणार आहेत, त्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, प्रहारचा हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी उमेदवार उभा केला। मी नेहमी सांगत असतो की लोकशाहीत ही प्रक्रिया आहे की एकापेक्षा जास्त उमेदवार उभे असणं, म्हणून ते उभे राहतील। परंतु त्यांचा किंवा अन्य उमेदवाराचा माझ्यावर कुठलाही परिणाम होणार नाही। माझी निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकतर्फी होईल। तुम्ही म्हणता धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची माझी लढाई, कसं तुम्ही याकडे जनतेकडे पाहता? हो, हे निश्चितच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे। नितीन गडकरीच्या नंतर नवनीत राणा सर्वाधिक मताधिक्याने निवडून येते, त्याकडे तुम्ही कसं बघता? त्या मला असं वाटतं की 3 लाखांनी हारतील। आणि बावनकुळे साहेबांनी जे म्हटलं ते नेहमीच उपवासात्मक बोलतात, चिमटे घेऊन बोलतात। कदाचित ते ताईंना चिमटे घेऊन बोलले असतील, त्यांच्या संदर्भात त्यांनी ते वक्तव्य केलं असेल असं मला वाटते। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।